भविष्यातील सर्व असिस्टंट प्रोफेसर अँड रिसर्चर या सर्व विद्यार्थ्यांच्या आजच्या क्लासमध्ये स्वागत आहे. आतापर्यंत आपण घटक नंबर 8 आणि घटक नंबर 4 या दोन घटकावर महामॅरेथॉन कन्सेप्ट विथ क्वेश्चनच्या संदर्भात इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करत आलेलो आहोत. आजच्या क्लासमध्ये आपण घटक नंबर 1 मधील ब भाषा विज्ञान याच्या रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. प्लस याच्या रिलेटेड जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा आपण सॉल्व्ह करत जाणार आहोत, जेणेकरून जरी आपण 20 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर त्याच्या पाठीमागं 50 किंवा 60 कन्सेप्ट क्वेश्चन सॉल्व्ह होतील. या पद्धतीने आपली ही मॅरेथॉन चाललेली आहे. त्या जर क्लासेस जर तुम्ही बघितल्या नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेक करा. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. या ठिकाणी घटक नंबर 1 आहे भाषा आणि भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे घटक नंबर 1 च व्याकरण ब मधील जेवढे घटक आहेत, सब टॉपिक आहेत, शब्दांच्या जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, विचार, समास, अलंकार, वृत्ती इत्यादी याच्या रिलेटेड एक क्लास आपण कंप्लीट केलेली आहे. ती क्लास जर तुम्ही बघितली नसेल तर त्याची सुद्धा आपण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा. तर आजची जी क्लास आहे ती क्लास आहे भाषा विज्ञान. या क्लासमध्ये आपण भाषेची उत्पत्ती व उपपत्ती, भाषाकुल संकल्पना, स्वन, स्वनिम, स्वनांतर, पद, पदिम, पदांतर, वाक्य विचार, अर्थविचार, भाषा विज्ञानाच्या विविध अभ्यास पद्धती, मराठीचे लेखन विषयक नियम, समाज भाषा विज्ञानाचे स्वरूप, व्याप्ती, समाज भाषा विज्ञान आणि इतर अभ्यास शाखा यांचा अभ्यास करणार आहोत. तसेच तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान, संदेशनाची माध्यमे, तंत्रज्ञानाचे प्रभावित होणारे संदेशनाचे घटक, मराठी भाषा तंत्रज्ञान आणि नवभाषा निर्मिती, भाषा बोली, अहिराणी, कोकणी, मालवणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, चंदगडी, भिलाडू, झाडी, वराडी, घाटी, भिल्ली, डांगी, दखनी इत्यादी भाषा व बोली यांची समाजातील स्थान व सहबंध, बोलीचे स्वरूप, वैशिष्ट्ये, बोलीची निर्मिती, बोलीमधील परिवर्तनाची प्रक्रिया व सीमा आणि इतर बोलीचा प्रभाव, बोली अभ्यासाचे महत्त्व, बोली संरचना, विचार, बोली अभ्यास, भाषा वैज्ञानिक दृष्टिकोन, बोली समोरील आव्हाने इत्यादी जेवढे जे टॉपिक आहेत त्या टॉपिक वरती जेवढे जास्तीत जास्त प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात त्याच्या बेसिसवरती जे इम्पॉर्टंट सब टॉपिक आहेत त्याच्या बेसिसवरती आपली ही मॅरेथॉन होणार आहे. आजच्या क्लासमध्ये जेवढे याच्या रिलेटेड टॉपिक घेता येतील तेवढे टॉपिक आपण घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर राहिलेले जे इम्पॉर्टंट टॉपिक राहतील त्याची क्लास सेकंड क्लासमध्ये आपण हा जो भाषा विज्ञान आहे तो कव्हर करूया. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या भाषा विज्ञानाची विविध अंगे कोणती आहेत ती अचूक पर्याय निवडा. ए आहे ध्वनी विचार, बी आहे व्याकरण,
सी आहे अर्थविचार, डी आहे शब्दसंग्रह आणि ई आहे स्वनविज्ञान. आणि या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. आता ध्वनिविचार, व्याकरण, अर्थविचार, शब्दसंग्रह हे जे पॉइंट आहेत हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. मागील जे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये याच्या रिलेटेड प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्यामुळे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी प्रत्येक क्लासमध्ये वारंवार सांगत असतो की एक्सप्लेनेशन आहे ते नीट वाचायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. त्याच्या रिलेटेड जर कन्सेप्ट वाईज आपण जो क्वेश्चन करत आहोत सेम टू सेम क्वेश्चन येणार तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. बट काही जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन्सचे एक्सप्लेनेशननुसार जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्या क्वेश्चनचं आन्सर आहे. म्हणून एक्सप्लेनेशन्स नीट वाचायचं, समजून घ्यायचं आणि रिव्हिजन करत जायचं आहे. ओके. तर भाषेची अंगे पुढील प्रमाणे सांगता येतील. त्याच्यामध्ये आहे ध्वनिविचार, व्याकरण, अर्थविचार आणि शब्दसंग्रह. ध्वनींचा अभ्यास 2 पातळ्यावर भाषा विज्ञानात केला जातो. त्याच्यामध्ये एक आहे स्वनविज्ञान आणि दुसरा आहे स्वनिम विन्यास. स्वनिम विन्यासामध्ये भाषेत वापरल्या जाणाऱ्या भाषा विज्ञानाचा अभ्यास केला जातो. स्वनविज्ञानाच्या अभ्यासाने स्वनविज्ञानाचा अभ्यास करणे सुलभ होते. प्रत्येक भाषिक समाजाची उच्चार वैशिष्ट्ये वेगळी आहेत. या वेगळ्या उच्चार वैशिष्ट्यांचा विचार स्वनिमसामध्ये केला जातो. स्वन, स्वनिम आणि स्वनांतर याच्या अभ्यासासोबत प्रत्येक भाषक समाजाची स्वनिम व्यवस्था नेमकी कोणती याचाही अभ्यास स्वनिम विन्यासामध्ये होतो. आता या ठिकाणी जे एक्सप्लेनेशन दिलेले आहे त्या एक्सप्लेनेशनच्या बेसिसवरती असं विचारलं जाऊ शकतं की स्वनिमाच्या संदर्भात खालील विधाने कोणती अचूक आहेत ते ओळखा किंवा कोणती चुकीची आहेत ते ओळखा. जर का स्वनिम किंवा स्वन याच्या संदर्भात जर तुम्ही अभ्यास केला असेल तर या पद्धतीचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार, अन्यथा तुमच्याकडून तो क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. सो दॅट्स वाय एक्सप्लेनेशन्स इट्स रिअली इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पेपर. ओके. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही नीट वाचून घ्यायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. सर्व या पद्धतीने त्याचं आन्सर येईल. ओके. 2. तर सर्वात पहिले येईल ध्वनिविचार आहे, त्याच्यानंतर व्याकरण, त्याच्यानंतर अर्थविचार आणि डी आहे शब्दसंग्रह. आणि आजची जी क्लास आहे ती खूप मोठी होणार आहे कारण आज आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत आणि एक्सप्लेनेशन सुद्धा आपण घेत जाणार आहोत कारण एक्सप्लेनेशन च्या बेसिसवरती सर्व आपण क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर कन्सेप्ट प्लस एक्सप्लेनेशननुसार जे मेन टॉपिक आहे ते टॉपिक सुद्धा एक्सप्लेनेशनच्या बेसिसवरती कव्हर होत जाईल आणि त्याच्याच संदर्भात क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह होत जातील. म्हणून एक्झाम देण्याच्या आधी तुमच्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा मेथड तुम्हाला समजेल. सो पेशन्सली बसायचं आहे, नीट वाचायचं आहे आणि क्लास मॅच्युअरली कंप्लीट करायचे. नाव क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या भाषेच्या अभ्यास पद्धती कोणत्या नाहीत ते ओळखा. काय विचारलेलं आहे, खालील दिलेल्या भाषेच्या अभ्यास पद्धती कोणत्या नाहीत ते ओळखा.
हे जे मी सर्व क्वेश्चन्स काढलेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स मागील 5 वर्षांच्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, क्वेश्चन्स पेपर ॲनलाइज करून काढलेले आहेत, प्लस जो मराठीचा सिलेबस आहेत, त्या सिलेबसमध्ये जे टॉपिक आहेत त्या टॉपिकच्या बेसिसवरती हे सर्व क्वेश्चन्स काढलेले आहेत. हे मनापासून काढलेले क्वेश्चन्स नाहीत किंवा दुसऱ्याकडून कॉपी केलेलं कंटेंट नाही आहे. अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्सच्या बेसिसवर आणि क्वेश्चन्स पेपरच्या बेसिसवरती सर्व क्वेश्चन आहेत. सो दॅट्स वाय आय टोल्ड यू दिस आर really important questions and this topic. ओके, हे आहे समाजनिष्ठ अभ्यास क्षेत्र. बी आहे ऐतिहासिक अभ्यास पद्धती. सी आहे वर्णनात्मक अभ्यास पद्धती. डी आहे तुलनात्मक अभ्यास पद्धती. आणि या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ऐतिहासिक भाषा पद्धतीमध्ये काय आहे तर भाषेत घडणाऱ्या बदलांचे निरीक्षण लिखित साधनावर अवलंबून असते. कशामध्ये? ऐतिहासिक भाषा पद्धतीमध्ये. सेकंड आहे वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती. ह्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर ह्याच्यामध्ये भाषेबाबतचे कोणतेही पूर्वग्रह न बाळगता अभ्यास संयोजने या अभ्यास पद्धतीची गरज व्यक्त केलेली आहे. थर्ड आहे तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती. याच्यामध्ये वांशिक दृष्ट्या साधर्म असणाऱ्या भाषेमध्ये तुलना एककालिक आणि द्विकालिक अशी दोन्ही पद्धतीमध्ये तुलनात्मक भाषा अभ्यासाचे स्थान आहे. 4 आहे समाजनिष्ठ अभ्यास क्षेत्र. समाजनिष्ठ अभ्यास क्षेत्रामध्ये अनेक ज्ञान क्षेत्रामध्ये समाज जीवनाचा विविध प्रकारे अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, बी, सी आणि डी. याच्यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न आहे खालील दिलेल्या भाषेच्या अभ्यास पद्धती कोणत्या नाहीत ते ओळखा. ऑप्शन नंबर सेकंड. याच्यामध्ये ऐतिहासिक अभ्यास पद्धती भाषा विज्ञानाच्या अभ्यास पद्धतीमध्ये येते. त्याच्यानंतर वर्णनात्मक अभ्यास पद्धतीमध्ये येते. त्याच्यानंतर तुलनात्मक अभ्यास पद्धतीमध्ये येते. हे जे 3 पॉइंट आहेत ते 3 पॉइंट महत्वाचे अंग आहेत भाषा विज्ञानाचा अभ्यास करण्यामध्ये. समाजशास्त्राचा सुद्धा याच्यामध्ये भाषा विज्ञानामध्ये अभ्यास केला जातो. बट हे जे 3 टॉपिक आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि याच्या बेसिसवरती या भाषेचा अभ्यास केला जातो. ओके, ना क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया घालण्याच्या संदर्भात अचूक विधाने ओळखा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे सर विल्यम जोन्स यांनी इसवी सन 1786 मध्ये कोलकाता येथे एसआयटी सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात निबंध वाचताना एक महत्वाचे विधान केले. बी आहे संस्कृत, ग्रीक व लॅटिन या भाषा जे साम्य आढळते ते इतके घनिष्ठ आणि खोलवर आहे रुजलेले आहे की त्या साम्याचा खुलासा ते केवळ यदृच्छेने घडून आलेले आहेत. सी आहे
भाषेच्या मुळाशी असलेली भाषा मानवी लागते ती आज आपणास बहुधा उपलब्ध नाही. डी आहे विच पेरहॅप्स नो लॉंगर एक्झिस्ट. डी आहे सर विल्यम जोन्स यांनी ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया घालण्याचे श्रेय संपादले. म्हणून या प्रश्नाचे या ठिकाणी सर्व विश्लेषण दिलेलं आहे. सर विल्यम जोन्स यांनी इसवी सन 1786 मध्ये कोलकाता येथे एसायटिक सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात निबंध वाचताना एक महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, संस्कृत, ग्रीक व लॅटिन या भाषात जे साम्य आढळते ते इतके घनिष्ठ आणि खोलवर रुजलेले आहे की त्या साम्याचा खुलासा ते केवळ यदृच्छित घडून आलेले आहे. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचायचं आहे. आणि त्याच्यानंतर सर विल्यम जोन्स यांनी वरील विधान करून ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया घालण्याचे श्रेय संपादले. आणि म्हटलं की 2 किंवा त्याहून अधिक भाषात जर बद्धमूल अशी साम्यस्थळे आढळली तर त्या भाषेची मूळ कोणत्या तरी एका भाषेत आहे असे म्हणावे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्व स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आता या ठिकाणी सर विल्यम जोन्स यांनी भाषा विज्ञानाच्या संदर्भात अशी स्टेटमेंट दिलेली आहे की आता जी भाषा अस्तित्वात आहे ती भाषा कधी ना कधी एका भाषेपासून उद्भवलेली असेल आणि अनेक भाषां मिळून ती भाषा निर्माण झालेली असेल. म्हणून एका भाषेत, म्हणून त्यांनी या ठिकाणी ते स्टेटमेंट दिलेली आहे की कोणत्या तरी एका भाषेत असे म्हणावे, म्हणजे ती साम्यस्थळे दर्शवणाऱ्या भाषा कोणत्या तरी एका भाषेपासून उद्भवलेल्या आहेत असे म्हणावे. ना क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये कोणत्या अंगाने संशोधन होत असते. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे भाषाकुल संकल्पना, बी आहे भाषेची पूर्वपीठिका, सी आहे भाषेचा जन्म, डी आहे भाषेचा जन्मकाळ आणि ई आहे भाषेचे कालिक भेद. काय विचारलेलं आहे, ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये कोणत्या अंगाने संशोधन होत असते. म्हणून या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे. भाषाचे भूतकालीन स्वरूप, प्राचीन ग्रंथ, हस्तलिखित शिलालेख, ताम्रपट इत्यादींच्या आधारे ध्यानात घेऊन त्या भाषामध्ये कालपरत्व, अनेक कारणांनी परिवर्तने कशी घडवून आली, त्यातील काही परिवर्तने भाषेचे अवस्थांतर घडवून नामांतर घडवून आणणारी परिणामी कशी होती. काही परिवर्तने एकाच भाषेच्या विविध कालखंडातील स्वरूपात बदल घडवून आणणारी कशी होती इत्यादी गोष्टींचा अभ्यास ऐतिहासिक भाषा विज्ञानात होत असतो. त्याच्यामध्ये भाषाकुल संकल्पना, भाषेची पूर्वपीठिका, भाषेचा जन्म, भाषेचा जन्मकाळ, भाषेचे कालभेदिक, भाषेतील कालिक भेद, कालिक भेदामागील कारणे, अन्य भाषांचा परिणाम, शब्दसंग्रह इत्यादी अंगाने ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये संशोधन होत असते.
आणि बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये जे भाषेचा अभ्यास केला जातो त्याच्या संदर्भात या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत, ते तुम्ही नीट वाचून घ्यायचे आहे. याच्यापैकी कसल्याही प्रकारचा ऑप्शन्स दिला जाईल आणि तुम्हाला विचारला जाईल की ह्याच्यापैकी कोणता परिणाम पद्धतीने अभ्यास केला जातो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्व ऑप्शन बरोबर येतील. ए आहे भाषाकुल संकल्पना, बी आहे भाषेची पूर्वपीठिका, सी आहे भाषेचा जन्म आणि डी आहे भाषेचा जन्मकाळ आणि ई आहे भाषेचे कालिक भेद. ओके. ना क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या भाषाकुलापैकी जगातील प्रमुख भाषाकुले कोणते आहेत? भाषाकुले कोणते आहेत? जगातील प्रमुख भाषाकुले कोणते आहेत या ठिकाणी विचारलेलं आहे आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. या 5 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे इंडो युरोपियन भाषाकुल, दुसरा आहे हेमेटिको सेमेटिक भाषाकुल, तिसरा आहे सिनो तिबेटियन भाषाकुल आणि चौथा आहे द्राविडी भाषाकुल आणि 5वा आहे ऑस्ट्रो एशियाई भाषाकुल. आणि या ठिकाणी या भाषेच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. या ठिकाणी जगातील जेवढी प्रमुख भाषाकुले आहेत ते भाषाकुले दिलेली आहेत. सर्वात पहिला आहे इंडो युरोपियन भाषाकुल, म्हणजे प्रथम जो पॉइंट आहे तो बरोबर येईल. सेकंड आहे हिमिटो सेमेटिक भाषाकुल, थर्ड आहे सिनो तिबेटियन भाषाकुल, फोर आहे द्राविडी भाषाकुल, 5 है ऑस्ट्रो एशियाई भाषाकुल, 6वा है फिनो उग्रिक भाषाकुल, 7वा है अल्ताईक भाषाकुल आणि 8वा है कोकोस भाषाकुल. म्हणून या ठिकाणी जेवढे जे एकूण 8 जगातील प्रमुख भाषाकुले आहेत, या भाषाकुलांपैकी कोणताही एकतर सिक्वेन्समध्ये विचारला जाईल क्वेश्चन्स किंवा याच्यापैकी 3 करेक्ट आन्सर दिले जातील आणि त्याच्यामध्ये 2 जे स्टेटमेंट असतील ते चुकीचे दिले जातील आणि त्याच्यापैकी अचूक पर्याय निवडायला लावतील. म्हणून हे 8ही जे जगातील प्रमुख भाषाकुले आहेत ते एकदम रटून टाकायचे. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्व जेवढे जे टॉपिक पॉइंट दिलेले आहेत सर्व भाषाकुले या ठिकाणी येते. ना क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे, भारत युरोपियन भाषाकुले आणि त्यांच्या भाषा यांच्या जोड्या लावा. आता या ठिकाणी सूची 1 मध्ये भाषाकुले दिलेले आहेत आणि सूची 2 मध्ये त्यांच्या भाषा दिलेल्या आहेत. आता इंडो युरोपियन भाषाकुलामध्ये कोणती भाषा बोलली जाते, कोणत्या भाषा बोलले जातात हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्याच्या रिलेटेड तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, अन्यथा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. मग इंडो युरोपियन भाषाकुल आणि सेकंडमध्ये फर्स्ट दिलेला आहे मराठी, गुजराती, बंगाली, हिंदी इत्यादी भाषा. द्राविडी भाषाकुल त्याच्यामध्ये सेकंड दिले आहेत तामिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी इत्यादी. तिसरा आहे ऑस्ट्रो एशियाई भाषाकुल, बिहार व पश्चिम बंगालमधील संताळी भाषा इत्यादी. 4 मध्ये आहे सिनो तिबेटियन भाषाकुल आणि सेकंड सूचीमध्ये 4 आहे तिबेटी ब्रह्मी शाखेतील लडाखी, मणिपुरी व मिझो इत्यादी भाषा. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. भारतीय युरोपियन भाषाकुले या ठिकाणी दिलेले आहे.
ह्याच्यामध्ये भारतात प्रामुख्याने 4 भाषाकुलातील भाषा बोलल्या जातात. एक आहे इंडो युरोपियन भाषाकुलामध्ये मराठी, गुजराती, बंगाली, हिंदी इत्यादी भाषा बोलल्या जातात. त्याच्यानंतर सेकंड आहे द्राविडी भाषाकुल, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी इत्यादी या भाषाकुलामध्ये भाषा बोलल्या जातात. तिसरं आहे ऑस्ट्रो एशियाची भाषाकुल, मुंडासाठीतील बिहारी प्रांतात बोलणारी जाणारी भंडारी भाषा, बिहार व पश्चिम बंगालमधील संताळी भाषा इत्यादी भाषा ऑस्ट्रो एशियाई भाषाकुलामध्ये बोलल्या जातात. चौथे आहे सिनो तिबेटियन भाषाकुल, तिबेटी ब्रह्मी शाखेतील लडाखी, मणिपुरी व मिझो इत्यादी भाषा या भाषाकुलामध्ये बोलल्या जातात. म्हणून आता जो आपण क्वेश्चन घेतलाय हा क्वेश्चन्स सेम टू सेम येण्याची शक्यता आहे. जरी का याच्यामधला जरी फर्स्ट, सेकंड, थर्ड किंवा फोर मधली जर ऑप्शन तुम्हाला माहिती असेल आणि याच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स विचारला जाईल की याच्यापैकी कोणती भाषा कोणत्या कुळामध्ये बोलली जाते, तर ह्याच्यापैकी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तुमचा सॉल्व्ह होईल. म्हणून हे जे एक्सप्लेनेशन आहे ते नीट वाचायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. जो क्वेश्चन आहे त्या सिक्वेन्समध्येच हा प्रश्न आपण आन्सर आहे. तर हा क्वेश्चन्स नीट वाचून त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ना क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या शाखा भारत युरोपियन भाषाकुलाच्या शाखा आहेत. या ठिकाणी युरोपियन भाषाकुलाच्या शाखा कोणत्या आहेत ते विचारलेल्या आहेत. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे भारतीय इराणी शाखा, इंडो इरानियन. बी आहे बाल्टो स्लाव्हिक शाखा. सी आहे आर्मेनियन शाखा. डी आहे अल्बेनियन शाखा आणि ई आहे ग्रीक अथवा हेलेनिक शाखा. या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. भारत युरोपियन भाषाकुलाच्या शाखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. भारत युरोपियन शाखांच्या एकूण 10 शाखा आहेत. त्याच्यापैकी एक आहे भारतीय इराणी शाखा. सेकंड आहे बाल्टो स्लाव्हिक शाखा. तिसरी आहे आर्मेनियन शाखा. चौथी आहे अल्बेनियन शाखा. 5वी शाखा आहे ग्रीक अथवा हेलेनिक शाखा. 6वी आहे इटालिक शाखा. 7वी आहे केंटिक शाखा आणि 8वी आहे जर्मेनिक शाखा. 9वी आहे तुखारी शाखा आणि 10वी आहे हिटाईट शाखा. या युरोपियन भाषाकुलातील शाखा आहेत. तर याच्यापैकी सुद्धा 5 पासून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, 5 ते 10 पर्यंत, किंवा फर्स्ट पासून तर 5 पर्यंत क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. आणि सिक्वेन्समध्ये किंवा कोणत्या शाखा भाषाकुलातील आहेत किंवा कोणत्या शाखा भाषाकुलातील नाहीत असा प्रश्न, 2 प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. प्लस याच्या संदर्भात तुम्हाला काही भाषा दिल्या जातील आणि शाखा दिल्या जातील आणि मॅचिंगचा सुद्धा क्वेश्चन्स याच्या रिलेटेड विचारला जाऊ शकतो. सो चारही बाजूने विचार करून या पद्धतीचा क्वेश्चन्स आपण सेट करायचे आणि त्या तयारीत आपण क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. आणि या ठिकाणी ते सिक्वेन्समध्ये या ठिकाणी आन्सर दिलेला आहे, ते तुम्ही नीट वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे प्राचीन शिलालेख आणि काळ यांच्या जोड्या लावा. हा मॅचिंगचा क्वेश्चन आहे. सूची 1 मध्ये प्राचीन शिलालेख आहेत आणि सूची 2 मध्ये काळ आहे.
सूची 1 मध्ये ए आहे श्रवण बेडगोळ शिलालेख आणि सेकंड मध्ये फर्स्ट आहे सके 905. बी आहे अक्षीचा शिलालेख, सेकंड मध्ये सेकंड आहे सके 934. सूची फर्स्ट मध्ये सी आहे दिवे आगरकरांचा ताम्रपट इसवी सन 1060. डी आहे आंबेगाव येथील शिलालेख सके 1050. ई आहे परळ येथील शिलालेख सके 1109. या क्वेश्चनच्या रिलेटेड या ठिकाणी प्रश्न एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मराठीच्या उत्पत्तीच्या संदर्भात 2 प्रकारचे एव्हिडन्स दिलेले असतात, एक शिलालेख आणि दुसरं ग्रंथ साहित्य. ग्रंथ साहित्य आणि लेखांच्या बेसिसवरती अनेक मौखिक स्वरूपांचे एव्हिडन्स असतात. या ग्रंथ साहित्य आणि शिलालेखाच्या साहित्यावरून समजतं की मराठी भाषेची उत्पत्ती कधी झाली असावी, कोणत्या काळामध्ये झाली असावी, त्याच्या रिलेटेड या ठिकाणी एव्हिडन्स दिलेले आहेत. आणि एकूण एव्हिडन्स जे शिलालेख आहेत आणि ग्रंथ दिलेले आहेत एकूण 11 आहेत. तर 11पैकी 11 माहीत असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यापैकी कसलाही प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, एकतर जोड्या लावा किंवा ऑब्जेक्टिव्ह मधून विचारला जाईल किंवा घराणे कोणत्या घराण्यातील आहेत, कोणत्या काळातील आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. तर फर्स्ट आहे चामुंडराज व गंगाराज यांचा श्रवण बेडगोळ शिलालेख सखे 905. अक्षीचा शिलालेख सखे 934. दिवे आगरकराचा ताम्रपट इसवी सन 1060. आंबेगाव येथील शिलालेख सखे 1050. परळ येथील शिलालेख सखे 1109. पाटण शिलालेख सखे 1129. 84 शिलालेख सखे 1194. उनगदेव शिलालेख सखे 1201. इसवी सन 1039 ज्योतिष रत्नमाला हा ग्रंथ लिहिला गेला. इसवी सन 1190 मध्ये विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड. जेवढे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करत जात आहोत त्याचे क्वेश्चन्सचे जे आन्सर आहे ते कुठेतरी सेम आन्सर दिलेला आहे. तर मी हे ज्या पद्धतीने मी जे क्वेश्चन्स काढलेले आहेत त्याच पद्धतीने क्वेश्चन्स एक्झाममध्ये सेम टू सेम येणार नाहीत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अलग अलग पद्धतीने मॅचिंगचे क्वेश्चन्स राहतील. म्हणून क्वेश्चन नीट वाचायचा आहे, समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर टिक मार्क करायचे. ओके. ना क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 सुद्धा मॅचिंगचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन्समध्ये विचारवंत आणि सिद्धांत दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. याच्यामध्ये पण सूची 1 मध्ये सिद्धांत आणि सूची 2 मध्ये विचारवंत आहेत. सूची फर्स्ट मध्ये आहे अंतर बहिर वर्तुळ सिद्धांत. सेकंड मध्ये फर्स्ट आहे होनले. बी आहे वेद गुणीवाद. सेकंड मध्ये सेकंड आहे मराठी भाषेची उत्पत्ती विषयी. सी आहे सर विल्यम जोन्स. थर्ड आहे ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया. डी आहे फर्दिनांद सॉयर. 4 आहे एककालिक आणि कालक्रमिक पद्धतीमध्ये. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. होनले यांनी अंतर बहिर्वर्तुळ सिद्धांत प्रस्थापित केलेला आहे. त्यांनी कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ द गोंडियन लँग्वेज 1980 या ग्रंथात अंत वर्तुळ बहिर्वर्तुळ सिद्धांत मांडलेला आहे.
गुणेवाद हा मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयीचे मत या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचायचं आहे. ऐतिहासिक व तौलनिक भाषा अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळी आहे. याचे श्रेय फर्दिनांद सौयरकडे 1859 मध्ये जाते आणि सर विल्यम जोन्स यांनी भाषा विज्ञानाचा पाया घातलेला आहे. ओके, एक्सप्लेनेशन्स व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचायचं आहे. ओके ना. क्वेश्चन नंबर 9चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. बघा, या प्रश्न हा जो टॉपिक आहे या टॉपिकच्या संदर्भात जर तुम्हाला असं वाटत असेल की हा सर जो टॉपिक आहे या टॉपिकवरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स काढा आणि तो टॉपिक एक्सप्लेन करा, तर तसं तुम्ही मला सजेशन द्या आणि पुढे बघा की कोणते टॉपिक राहतात आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच्यावरती क्वेश्चन्स काढले पाहिजे तर ते तुम्ही मला कमेंट करा. मी त्या पद्धतीने ते क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन्स अँड क्वेश्चन्स काढण्याचा प्रयत्न करेन. ओके ना. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेलं आहे, मराठी भाषेच्या व वाङ्मयाचा अभ्यास करताना राजकीय परिवर्तनाशी जुडणारी कालखंड विभागणी करण्यात येत असते, ती अचूक विधाने ओळखा. या ठिकाणी खाली विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला अचूक विधाने या ठिकाणी ओळखायची आहेत. ही आहे आदवकाळ इसवी सन 1200 ते इसवी सन 1350. बी आहे बहामनी काळ इसवी सन 1350 ते इसवी सन 1600. सी आहे शिवकाळ इसवी सन 1600 ते 1700. डी आहे पेशवे काळ इसवी सन 1700 ते इसवी सन 1818. आणि ई आहे अव्वल इंग्रजी काळ इसवी सन 1818 ते इसवी सन 1874. या ठिकाणी जेवढी जी स्टेटमेंट दिलेली आहे तेवढी स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता बघा, याच्यामध्ये एक दुसरा प्रश्न विचारला जाईल याच्या रिलेटेड. आता ही घराणे दिलेली आहे, तर घराण्यामधील त्या काळामध्ये साहित्यकृती कोणती घडली, तर एका बाजूने घराणे आणि एका बाजूने साहित्य दिलं जाईल आणि मॅजिकचा क्वेश्चन्स विचारला जातो. शक्यतो या पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो, म्हणून घराण्याचा कालखंड माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि प्लस कोणती साहित्यकृती कोणत्या काळामध्ये लिहिली गेलेली आहे किंवा प्रकाशित झालेली आहे. घराण्याचा कालखंड आणि साहित्यकृतीचा कालखंड जर आपल्याला माहीत असेल तर आपण मॅचिंगचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, अन्यथा आपण तो जो क्वेश्चन आहे तो चुकीचा टिक मार्क करू आणि आपले जे 2 मार्क आहे ते जातील. म्हणून हे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे ना. क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेलं आहे, व्यंजने आणि ध्वनी विचार यांच्या जोड्या लावा. या ठिकाणी व्यंजने दिलेली आहेत आणि ध्वनी विचार दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. सूची 1 मध्ये ध्वनी विचार आणि सूची 2 मध्ये व्यंजने आहेत. ए मध्ये आहे कंठस्थ, या ठिकाणी टायपिंग मध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे तर तुम्ही समजून घ्या. कंठ आहे आणि सेकंड मध्ये फर्स्ट आहे क ख ग. तालव्य आहे, सेकंड मध्ये सेकंड आहे च छ ज झ. दंत तालव्याचे उदाहरण व्यंजने आहेत च छ ज आणि झ. दंत चे दिलेले आहे तू थ द आणि ध. औष्ट
प फ ब. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेले आहे. ध्वनी विचार. याच्यामध्ये जे एवढी व्यंजने दिलेली आहेत ते एवढी व्यंजने खूप महत्त्वाचे आहे. ह्याच्यावरती बरेच वेळा प्रश्न विचारले जातात आणि शक्यता आहे हा जो टॉपिक आहे तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढे क्वेश्चन्स मी घेतोय तेवढे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. प्लस त्याचे जे एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यावरूनच जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ओके, तर या ठिकाणी स्वर कोणते आहेत? स्वर कोणते आहेत? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ. हे कोणते आहेत? हे स्वर आहेत. कंठ कोणते आहेत? क, ख, ग आणि घ. तालव्य कोणते आहेत? च, छ, ज, झ. दंत तालव्य कोणते आहेत? च, छ, ज, ज आणि झ. दंत कोणते आहेत? तु, थ, द आणि ध. ओष्ठ कोणते आहेत? प, फ, ब. नासिक कोणते आहेत? ड, न, न, म. अर्धस्वर कोणते आहेत? य, व. आणि द्रव्य कोणते आहे? र, ल. उष्म कोणते आहेत? स, श, श. आणि महाप्राण आहेत ह आणि ळ. म्हणून हा जो चार्ट आहे तो नीट वाचून घ्यायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे, व्याकरण व कोश याच्या संदर्भात खालील अचूक विधाने ओळखा. खाली 5 व्याकरण कोश दिलेले आहेत आणि त्या व्याकरण अचूक आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. हे आहे विल्यम केरी यांनी सन 1805 मध्ये ग्रॅमर ऑफ द मराठा लँग्वेज तयार करून घेतले. बी आहे गंगाधर शास्त्री फडके 1836. सी आहे बाळशास्त्री जांभेडकर 1836. कृष्णशास्त्री गोडबोले 1867. आणि ई आहे दादोबा पांडुरंग तडखरकर 1836. या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. हा जो चार्ट आहे तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे. या ठिकाणी जेवढी स्टेटमेंट दिलेली आहे तेवढी स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यामध्ये गंगाधर शास्त्री फडके 1836, बाळशास्त्री जांभेडकर 1836, कृष्णशास्त्री गोडबोले 1867, दादोबा पांडुरंग तडखरकर 1836, गंगाधर शास्त्री टिळक 1850 यासारखे प्रारंभीचे व्याकरण होते. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेले आहे, उच्चारण स्थानानुसार होणारे वर्गीकरणाच्या संदर्भात खालील चुकीची विधाने ओळखा. उच्चारण स्थानानुसार होणारे वर्गीकरणाच्या संदर्भात चुकीची विधाने या ठिकाणी ओळखायची आहेत. ही आहे कंठद्वारीय व्यंजने. कंठद्वार हे येथे उच्चारण स्थान असते. या स्वनांचा उच्चार स्वर यंत्रमुखातून केला जातो. ह चा असा कंठनारीय उच्चार करणे शक्य होते. दुसरा आहे मृदू तालव्य व्यंजने. जिभेच्या भागचा भाग मुद्र टाळूच्या दिशेने उचलून या व्यंजनाचा उच्चार होतो. उदाहरणार्थ क, ख, ग, ढ आणि ड. तिसरा आहे तालव्य व्यंजने. टाळूचा पुढचा भाग जेव्हा उच्चारण स्थान असते तेव्हा त्यांना तालव्य व्यंजने म्हणतात. मराठीचे
च, छे, जे, मे, स, य ही व्यंजने. आणि चौथा आहे मूर्धव्य व्यंजने तोंडातील मूर्धा स्थानाला जीभ चिकटून ज्या व्यंजनाचा उच्चार होतो त्यांना मूर्ध्य म्हणतात. ट, उ, ड, द, ड ही व्यंजने आणि न हे अनुनासिक मूर्ध्य आहेत. आणि याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिले आहे, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. जेवढी स्टेटमेंट दिलेली होती तेवढी स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत, अचूक आहेत, चुकीचे एकही नाही, म्हणून याच्यापैकी एकही नाही ना. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेलं आहे प्रमाण भाषेच्या संदर्भात खालील अचूक विधाने ओळखा. हे आहे भौगोलिक किंवा सामाजिक कारणामुळे निर्माण झालेल्या विविध भाषांना भेदांना सामावून घेणारे त्या त्या समाजाची अशी जी एक संध भाषा मानली जाते तिला प्रमाण भाषा म्हणता येईल. बी आहे प्रमाण भाषेचे विनिमय क्षेत्र फार व्यापक असते. सी आहे समाजाच्या दैनंदिन भावनिक व वैचारिक जीवनाचा प्रमाण भाषा लेखनाद्वारा आविष्कार घडविते. डी आहे खाजगी किंवा व्यक्तिगत जीवनाविषयीच्या कोणत्या सार्वजनिक ठिकाणी किंवा घराबाहेरच्या जीवन व्यवहारात प्रमाण भाषा प्रतिष्ठेची ठरते. ई आहे औपचारिक बोलण्यात आपण प्रमाण भाषेचा वापर करतो. याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. याच्यामध्ये जेवढी स्टेटमेंट दिलेली आहेत तेवढी स्टेटमेंट अचूक आहेत. तर हे जे एक्सप्लेनेशन आहे ते नीट तुम्ही वाचून घ्यायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्व बरोबर, सर्व ऑप्शन अचूक आहे ना. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे प्रमाण भाषेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे दिलेली आहेत, त्यातील अचूक विधाने ओळखा. हे आहे प्रमाण भाषा एका विस्तृत प्रदेशात वापरली जाते. बी आहे समाजातल्या निरनिराळ्या गटाकडून आपापसात व्यवहार करण्याची तिचा वापर होतो. सी आहे प्रमाण भाषेचे अनेक भेद असू शकतात, हे भेद खूप वैशिष्ट्यपूर्ण झाले की त्यांना बोलीचे स्वरूप येते. बरोबर. डी आहे प्रमाण भाषा महत्वाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारासाठी वापरली जाते. ई आहे ती शिक्षणाचे व ज्ञान अर्जनाचे माध्यम म्हणून वापरली जाते. या ठिकाणी जेवढे ऑप्शन दिलेले आहेत तेवढे ऑप्शन बरोबर आहेत. आणि या ठिकाणी प्रमाण भाषेच्या संदर्भात वैशिष्ट्ये दिलेली आहेत. एक आहे प्रमाण भाषेच्या एक विस्तृत प्रदेशात वापरले जाते. ते 5 पर्यंत सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 6 आहे लेखन व्यवहारासाठी समाजातील सर्व गट प्राय प्रमाण भाषेचा आश्रय घेतात. 7 आहे प्रमाण भाषेमुळे समाजाचे एक संधत्व टिकविले जाते. 8 आहे प्रमाण भाषा समाजाचा ज्ञानव्यूह, इतिहास व सांस्कृतिक वारसा जतन करत असते. 9 आहे प्रमाण भाषेमुळे एका समाजाच्या दुसऱ्या समाजापासूनचे लक्षणीय वेगळेपण जपले जाते, त्यामुळे ती समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वाची जणू खूणच असते. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्व स्टेटमेंट या ठिकाणी अचूक आहेत, म्हणजे बरोबर आहे.
बघा, याच्यामध्ये जेवढ्या जे स्टेटमेंट जर तुम्ही नीट बघितलं असेल तर याच्यामध्ये जेवढे जे स्टेटमेंट आहेत तेवढ्या स्टेटमेंट अगदी अचूक दिलेले आहेत, परंतु एक्झाममध्ये सर्व अचूक स्टेटमेंट दिल्या जात नाहीत. त्याच्यामध्ये प्रमाण भाषा दिली जाईल प्लस बोलीभाषा मिक्सिंगचा क्वेश्चन असेल आणि त्याच्यापैकी तुम्हाला शोधायला सांगितलं जाईल की ह्याच्यापैकी प्रमाण भाषेचे रिलेटेड जेवढे स्टेटमेंट आहेत त्या कोणत्या बरोबर आहेत किंवा कोणत्या चुकीच्या आहेत तर त्या ओळखायच्या आहेत. म्हणून आपण कन्सेप्ट क्लिअर करत चाललेलो आहोत. त्यामुळे आपण प्रमाण भाषेचे रिलेटेड जेवढे स्टेटमेंट दिलेले आहेत तेवढे स्टेटमेंट मी अचूक घेतोय, म्हणजे बरोबर घेतोय. तर त्या स्टेटमेंट तुम्ही नीट वाचून घ्यायचे आहेत आणि प्लस त्याच्या रिलेटेड जे टॉपिक आहेत ते सुद्धा तुम्ही क्लिअर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स विचारला गेला तर तुम्ही तो क्वेश्चन सहज सॉल्व्ह करू शकाल. ओके. ना क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे की बोली भाषेच्या संदर्भात खालील दिलेल्या अचूक विधाने निवडा. बघा, मी आधी बोललो होतो ना की या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. हे आहे, एक भाषक समाजाच्या एका गटाकडून किंवा एक भाषक समाजाच्या एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकांकडून देवाणघेवाणीसाठी दैनंदिन व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट भाषिक रूपांची बोली असे म्हणता येईल. बी आहे, बोली हे दैनंदिन वापराचे प्रत्यक्ष व्यवहारातले भाषिक साधन असल्याने ती आपोआपच जिवंत व स्वाभाविक रूप साधारण करू शकते. सी आहे, डॉक्टर ना गो कालेकर म्हणतात की बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे. आणि डी आहे, प्रशासन व राजकीय व्यवहार शिक्षणाचे माध्यम समाजातील लेखी व्यवहारासाठी सहसा बोलीचा वापर केला जात नाही. अगदी बरोबर. जेवढे ए पासून डी पर्यंत जेवढे स्टेटमेंट दिलेले आहेत तेवढ्या स्टेटमेंट सर्व अचूक आहेत आणि याच्या संदर्भात हे सर्व विश्लेषण आहे, तर ते तुम्ही त्याच्यानंतर वाचून घ्यायचं आहे. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, सर्व बरोबर म्हणजे अचूक आहेत. ना क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे, डॉक्टर कालेकर यांनी कोकणीचे 6 प्रकार मांडले आहेत, त्यांचा अनुक्रम लावा. हे आहे, गोव्यातील उच्चवर्णीय हिंदूंची कोकणी. बी आहे, गावडे इत्यादी जातींची कोकणी. सी आहे, चित्रापूर येथील सारस्वतांची कोकणी. डी आहे, उत्तर कर्नाटकातील ख्रिश्चनांची कोकणी. आणि ई आहे, गोंड सारस्वतांची कोकणी. या ठिकाणी याच्या संदर्भात सर्व विश्लेषण दिलेलं आहे. त्याच्यापैकी फक्त 1 ॲड ऑन केल्यानंतर 6, एकूण किती डॉक्टर कालेकर यांनी 6 प्रकार मांडलेत. त्याच्यामध्ये शेवटचा आहे मंगळूर जिल्ह्यातील ख्रिश्चनांची कोकणी. म्हणून या ठिकाणी सिक्वेन्समध्येच आपण स्टेटमेंट दिलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सिक्वेन्समध्येच सर्व कोकणी येथील. या ना क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या कोकणींचा शब्दसंग्रहाची कोणते आहेत? शब्दसंग्रह कोणते आहेत? कोकणीचे शब्दसंग्रह कोणते आहेत या ठिकाणी विचारलेले आहेत. खाली 5 ऑप्शन आहेत. एक आहे आयदान भांडे, आयदान म्हणजे भांडे. बी आहे इंस्टागती म्हणजे मैत्री. सी आहे उज्जो म्हणजे आग. डी आहे उलवणे म्हणजे बोलणे. आणि ई आहे कडाव म्हणजे उशीर. कोणतीही आहे तर कोकणीचा शब्दसंग्रह. कोकणीचे सर्व काय आहेत? शब्द आहेत.
आणि या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेले आहेत. कोकणीच्या संदर्भात हे सर्व शब्द आहेत. आयदान म्हणजे भांडे, इष्टा, गती, उजो, उलवणे म्हणजे कडाव म्हणजे उशीर, दरवणे म्हणजे ठेवणे, महालगडो म्हणजे पुढारी, सुवात म्हणजे जागा, गजाली म्हणजे गप्पा गोष्टी इत्यादी शब्दसंग्रह आहेत. आणि बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही नीट वाचायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्व. ना क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे अहिराणीतील विभक्ती आणि प्रत्यय यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये विभक्ती आहे, सूची 2 मध्ये प्रत्यय आहेत. फर्स्ट मध्ये ए आहे द्वितीया, सेकंड मध्ये फर्स्ट आहे ले, त्याचे प्रत्यय दिलेले आहेत. बी आहे तृतीया, सेकंड मध्ये सेकंड आहे नी, कडतीन, कड. सी आहे चतुर्थी आणि थर्ड आहे लेसे. डी आहे पंचमी आणि 4 आहे तीन, थीन, पान. ई आहे सप्ती आणि 5 आहे नी. या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. या ठिकाणी अहिराणीतील विभक्ती, प्रत्यय आणि प्रत्यय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्ययामध्ये एकवचन आणि अनेक वचन अशा प्रकारे दिलेले आहेत. विभक्ती प्रथम आहे, त्याच्यामध्ये एकवचन उदाहरणे नाहीत, प्रत्यय नाहीत. द्वितीयामध्ये ले आणि सेकंड मध्ये आहे सले, हले, अनेक वचन एक वचन अशी. तृतीय आहे नी, कडतीन, कड, सनी, सणी, सकडती, सकड. चतुर्थी मध्ये आहे लेसे, सले, ससे. पंचमी मध्ये आहे तीन, थीन, पान आणि अनेक वचनीमध्ये आहे सतीन, सथीन, सपान. सहावा आहे सप्तमी, एक वचन मध्ये नी आणि अनेक वचन मध्ये स्नेह, स्नेही, सन, सनी. सप्तमी मध्ये आहे मा, मजार आणि अनेक वचन मध्ये समा, समजार. 8 मध्ये आहे संबोधन, एक वचन मध्ये ओ आणि अनेक वचन मध्ये सुद्धा ओ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 मध्ये विचारलेला आहे मराठीमध्ये द्राविडी भाषेतील आलेले शब्द पुढील प्रमाणे कोणते आहेत ते ओळखा. आता या प्रश्नाचे जर क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला द्राविडी भाषेतील शब्द कोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे, तर तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार. आता या ठिकाणी अलग अलग कुळातील भाषा कुळातील शब्द दिले जातात आणि त्याच्यापैकी कोणता अचूक शब्द आहे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. ए आहे किडाळ, बी आहे सीस, सी आहे टक्के, डी आहे वगर आणि ई आहे दाटी. आणि या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. या ठिकाणी सर्व द्राविडी शब्द दिलेले आहेत. एक आहे किडाळ, सीस, टक्के, वगर, दाटी, वेडे, तुक, गुंड, वडवी, मातू, कुंडी, बरडी, पोकळी, मुरडणे, गोंदन, बोनी, हरडू, हडप, उडी, जुरूड, अक्का, अम्मा, अव्वा, काकी, मुरुड, मुरगडणे, चोडणा, चड्डी, सोंगा, पांगोटे,
अडकित्ता, केवडण, कडबू, पंचडी, बोने, उसळ, टाके, गदा, रोड, अनारासा, मांजरपाट इत्यादी सर्व जे शब्द आहेत ते द्राविडी शब्द आहेत. मग मॅचिंगचा क्वेश्चन्स किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हे जे शब्द आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. हा जो चार्ट आहे तो एकदा नीट वाचून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. नाव क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये विचारलेला आहे मराठी शब्दसंग्रह आणि त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या लावा. काय आहे? मराठी शब्दसंग्रह आणि त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये शब्दसंग्रह आहेत आणि सूची 2 मध्ये त्याची उदाहरणे आहेत. काय आहे? उदाहरणे आहेत. हे आहे देश शब्द म्हणजे देशीय शब्द. त्याच्यामध्ये सेकंड मध्ये फर्स्ट आहे भांडण. बी आहे द्राविडी शब्द किडाळ. सिमी भाषेतील शब्द. तिसरा आहे तबला. डी आहे इंग्रजी भाषेतील शब्द स्कूल. आणि आहे तत्सम शब्द उपनिषदे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. या ठिकाणी जेवढे सिक्वेन्स मध्ये दिलेले आहेत तेच आन्सर येणार आहे. आणि या ठिकाणी सर्व मराठी मध्ये द्राविडी भाषेतील शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून सर्व शब्द आहेत ते एकदा वाचून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्याचे हे दिलेले आहेत इंग्रजी भाषेतील या ठिकाणी शब्द पूर्ण शब्द दिलेले आहेत. देशी शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. तत्सम शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे जेवढे जे शब्द आहेत ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही सर्व वाचून घ्यायचे आहेत. कारण याच्यामध्ये मी जो प्रश्न विचारला आहे त्या अगदी सेम टू सेम क्वेश्चन्स जेवढे जे प्रश्न मी घेतोय तेवढे प्रश्न जर विचारले जातील तर सेम टू सेम त्याच पद्धतीने प्रश्न विचारले जातील. 1-2 जे शब्द आहेत ते मागे पुढे होतील परंतु क्वेश्चन्स पॅटर्न अगदी सेम, क्लिअरली सेम, क्लिस्टर क्लिअर सेम प्रश्न विचारले जातील. म्हणून हे जे एक्सप्लेनेशन आहे ते नीट वाचा. ना क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 मध्ये विचारलेला आहे खालीलपैकी मराठी भाषेवरील कोणत्या अन्य भाषांचा परिणाम झालेला आहे तो ओळखा. खाली 5 भाषा दिलेल्या आहेत आणि त्यांचा परिणाम मराठीवरती कोणकोणत्या भाषांचा परिणाम झालेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ए आहे संस्कृत भाषेचा परिणाम. बी आहे द्राविडी भाषेचा परिणाम. सी आहे अरबी भाषेचा परिणाम. डी आहे पोर्तुगीज भाषेचा परिणाम. ई आहे फ्रेंच भाषेचा परिणाम. मराठी भाषेवरती सर्व या दिलेल्या सर्व भाषांचा परिणाम झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक भाषा ॲड ऑन करायची असल्यास इंग्रजी भाषेचा परिणाम. या सर्व भाषांचा परिणाम मराठी भाषेवरती झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्व भाषांचा परिणाम या ठिकाणी झालेला आहे. ना क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये विचारलेला आहे खालील दिलेल्या पर्यायापैकी नागपुरी बोलीचा शब्दसंग्रह कोणते आहेत ते ओळखा. सूची 1 ए ऑप्शन नंबर ए मध्ये विचारले अक्षर म्हणजे नेहमी. बी आहे अडगा म्हणजे अडथळा. सी आहे अरकाटा म्हणजे पटाईत. डी आहे आगुरडबी म्हणजे आगपेटी. ई आहे आलू म्हणजे बटाटा. या ठिकाणी नागपुरी शब्दसंग्रह दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे अक्षर म्हणजे नेहमी, अडगा म्हणजे अडथळा, अरकाटा म्हणजे पटाईत, आगुडबी म्हणजे आगपेटी, आलू म्हणजे बटाटा, कला म्हणजे गोंधळा, चिला म्हणजे सेवडा, टोंगरा म्हणजे गुडघा, धुरा म्हणजे बांध, रोजी म्हणजे रोजची मंजुरी,
मजुरी, संदूक म्हणजे लाकडी पेटी, सूड म्हणजे जडाऊ लाकडी इत्यादी. हे जे सर्व शब्द आहेत, उदाहरणे आहेत, ती सर्व उदाहरणे कशाच्या संदर्भात आहेत? नागपुरी बोलीच्या शब्दसंग्रहाच्या संदर्भात आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्व हे जी सर्व उदाहरणे आहेत ती नागपुरी भाषेच्या संदर्भात आहेत. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 मध्ये विचारलेला आहे, ब्रेनस्फोर्ड या डॅनिश भाषा वैज्ञानिकाने परिवर्तनाच्या मुळाशी शारीरिक आणि मानसिक असे 8 प्रमुख कारणे असतात असे त्यांचे प्रतिपादन होते. त्यांचा अनुक्रम लावा. एक आहे श्रवण आणि आकलन यामध्ये घडणारी चूक. दुसरा आहे विस्मृती. तिसरा आहे वागेंद्रियातील दोष. चौथा आहे आळस आणि स्तुती. पाचवा आहे सदृश्यतेकडील प्रवृत्ती. या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. हे सर्व जे विश्लेषण आहे तुम्ही वाचून घ्यायचे आणि हे सिक्वेन्स मध्ये त्यांचं प्रतिपादन 8 प्रमुख प्रतिपादके दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 6वा आहे आपण इतरांहून वेगळे आहोत हे दर्शवण्याची इच्छा. 7वा आहे नवीन कल्पना व्यक्त करण्याची आवश्यकता. आणि 8वे आहे परभाषा व समाज यांचा प्रभाव. बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे. नाव या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 25. आजच्या क्लासमधील हा शेवटचा क्वेश्चन आहे. राहिलेले दुसऱ्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स आपण सेकंड क्लासमध्ये घेऊया. आणि सेकंड क्लासमध्ये आपला भाषा विज्ञानच्या संदर्भात आपण जो घटक नंबर 1 मधला जो क आहे तो आपण कव्हर करू. क्वेश्चन नंबर 25 मध्ये विचारलेला आहे, भाषिक परिवर्तन आणि भाषिक व्यवस्था यांच्या संदर्भात अचूक विधाने ओळखा. ते आहे प्रत्यक्ष भाषिक व्यवहार आणि त्यामागे अमूर्त स्वरूपात असणारी भाषिक व्यवस्था. यामध्ये भेद आहे ही जाणीव चास्किनच्या आधी फर्दिनांद सॉयुरने भाषा विज्ञानामध्ये आणले होती. बी आहे भाषिक परिवर्तन आणि भाषिक व्यवस्था यामध्ये सॉयुरने स्पष्टपणे भेद केलेला आहे. सी आहे भाषिक व्यवस्थेला अधिक महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. सॉयुरने केलेला भेद दुहेरी स्वरूपाचा आहे असे दिसते. भाषिक परिवर्तन किंवा बोलणे हे व्यक्तीनुसार बदलणारे असते, म्हणजेच व्यक्ती विशिष्ट असते. उलट भाषिक व्यवस्था किंवा भाषा हे सामाजिक व एकजनसी स्वरूपाची असते. याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे, हे तुम्ही नीट वाचून घ्यायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्व.